आज संध्याकाळी आपलं व्याख्यान आहे आरोग्याविषयीचं, सर्वांना माहीतच आहे दरवर्षीप्रमाणे. आणि बाबांनी आता महत्त्वाची एक सूचना दिलेली आहे की गोमाताला राष्ट्रमाता हे घोषित करण्यासाठी जे 27 एप्रिलला आपल्याला 27 एप्रिलला 10 वाजता आपल्या घरातून, अंगणातून, आपल्या गल्लीतून एक छोटीशी गोमाता घेऊन, देशी गोमाता, तिची पूजा करून आणि घराघरातल्या सर्वांच्या सह्या घ्यायच्यात, हस्ताक्षर घ्यायच्यात. आपल्याला जितके हस्ताक्षर घेणं होतील तिथे हस्ताक्षर घेऊन आपल्याला तहसीलवरती हा टाळ मृदंगाच्या घोषामध्ये, नामस्मरणामध्ये आपल्याला एक प्रार्थना पत्र द्यायचे. तिथं कुठलंही आंदोलन नाही, कुठलाही अतिरेक नाही, कुठली घोषणाबाजी नाही, कुण्या सरकारच्या विरोधामध्ये नाही. हे आपल्याला एक भरगच्च आपल्याला पूर्ण भारतामधून, नवे पूर्ण विश्वामधून आपल्याला सगळे जे आपले हिंदू आहेत, जे सनातनी आहेत, सर्वांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे. ही महत्त्वाची सूचना आपल्याला बाबाला दिलेली आहे, ती लक्षात ठेवायची आपल्याला. 27 एप्रिल आहे. पहिलं चरण आहे, याच्यामध्ये 4 चरण दिलेले आहेत. तुम्ही व्हॉट्सअपवरती पाहू शकता, गुगलवरती पाहू शकता, भरगच्च त्याची माहिती दिली आहे. आणि आपले आरोग्य आपल्या हाती, माझ्या शरीराचा मीच वैद्य आहे, याविषयी संध्याकाळी व्याख्यान होणार आहे. आपलं 2 तासाचं आहे. उद्या सकाळी पण 2 तासाचं आहे. त्याच्याविषयी मी काही जास्त वेळ घेणार नाही. पण आपल्या शरीरामध्ये कोणताही जरी आजार असेल तर भोगे रोगा जोडून या दिली अनिका, अरुचिती हो का आता सकाळपासून. लंघनम परम औषधी, उपवास ही सर्वश्रेष्ठ औषधी आहे सर्व रोगांची. जड काय आहे तर आहार आहे. आज आहारापासून आपण खूप लांब गेलो आहे. आणि आज कलियुगामध्ये जर आपलं शरीर कशावरती असेल तर अन्नमय प्राण आहे, अन्नावरती आहे. जसं सत्ययुगामध्ये असेल, द्वापारयुगामध्ये असेल, त्रेतामध्ये असेल, कलीमध्ये असेल, हे 4 होते. तेव्हा आपला जो प्राण होता तो हाडामध्ये होता. जेव्हा हाडं जीर्ण व्हायचे तोपर्यंत सुद्धा आपला प्राण हाडामध्ये राहायचा, मांसामध्ये होता, रक्तामध्ये होता. आणि आजचा जो आहे तो अन्नमय आहे. अन्न आपल्याला सात्विक मिळत नाही, नाही मिळालं तरी काही नाही. पण आपल्याला जे सोमवार दिलेला आहे, व्रत आणि एकादशी दिलेला आहे, ते आपल्याला निर्जला जेवढी होईल तेवढी करायची, फळाहारावरती करायची. जे फळं मिळतील त्या फळावरती करा, काकडीवरती करा, जे काय तुम्हाला मिळेल तुमच्या यांनी, प्रारब्धाने, नशिबाने, जे तुमच्या आईपतीने, त्याच्यावरती तुम्हाला उपवास करायचा आहे. उपवास म्हणजे उपवासच करायचा आहे. त्याला इंग्रजीमध्ये तुम्ही फास्टिंग म्हणता, लंघन म्हणता. लंघनम परम औषधी, हे सर्वश्रेष्ठ औषधी आहे. तुम्ही आज बाबाकडे बघताय, बाबाचं हे जे शरीर आहे ते उपवासावरती टिकून आहे. आम्ही लहानपणापासून बाबाला पाहतोय. सगळ्यांच्या गुरुवरांची आम्हाला सेवा मिळालेली, आमच्या नशिबाने, आमच्या प्रारब्धाने. आम्ही सर्वांना निकम बाबाला डबे द्यायचो, त्यांची सेवा करायचो, वैद्य बाबांची सेवा करायचो. आणि बाबाला मी लहानपणापासून पाहतोय. बाबांचे जे दिनचर्या आहे तुम्ही जर पाहिलं आणि त्यानुसार जरी तुम्ही दिनचर्या केली, पण आपण करत नाही. आपण साबुदाणा आला की त्याच्यावर तुटून पडतो, उपवास म्हणून केळीवरती तुटून पडतो, आणि याच्यावरती तुटून पडतो, नवे चहावरती तुटून पडतो. तर उपवास असा नाही पाहिजे. उपवास हे निर्जला पाहिजे. ज्यांना शक्य नाही त्यांनी संत्र्यावरती करा, मोसंबीवरती करा, गरम पाण्यावरती करा, लिंबू पाण्यावरती करा. पण असा जर उपवास केला तर अगदी कॅन्सरसारखी सुद्धा भयानक बिमारी असेल. मी तुमच्यासमोर जिवंत आहे, माझे रिपोर्ट आहेत. 2 वर्षापूर्वी माझं लिव्हर ट्रान्सप्लांटला सांगितलं होतं. 1.5 वर्षापूर्वी माझा गँग्रीननी पाय कापून टाकायला सांगितला होता. माझे डोळे कामातून गेले होते, माझ्या दाढा सगळ्या कामाला गेल्या होत्या. पण जीवन जे जगवले ते संतांच्या आशीर्वादाने, सेवेने, गोमाताच्या सेवेने, पंचगव्य प्राशन करून, गोमूत्र प्राशन करून आज मी तुमच्यासमोर धडधाकट जिवंत आहे. ही कृपा फक्त केवळ गोमातेची आहे आणि साधू संतांची आहे. केवळ गोमूत्राने ब्लड कॅन्सर या शरीराला झालेला होता. हे जे शरीर तुमच्यासमोर दिसतंय, ज्यातून हा साऊंड निघतोय, आवाज निघतोय, ते शरीर जिवंत आहे आज केवळ गोमूत्रामुळे. आणि माझे रिपोर्ट सुद्धा आहेत, माझे पुस्तकं सुद्धा आहेत तिथं स्टॉलवरती. ते काही विक्रीसाठी पुस्तकं नाही आहेत. त्याच्यावर मला कुठले काय बंगला बांधायचं नाही किंवा माझे काय संसाराचं काय त्याच्यावर उदरनिर्वाह करायचं नाही. एक माझा अनुभव आहे की आपला जर विश्वास असेल भगवंतावर, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, असा जर विश्वास असेल तर आपल्याला त्या बिमाऱ्या ज्या आहेत ते शरीराला झालेल्या आहेत. आत्म्याला कोणतीही बिमारी नाही. नैनम चंद्रती शस्त्राने, हे सगळं आपल्याला कंठस्थ आहे. सगळे प्रमाण माहीत आहेत, सगळं माहीत आहे. पण अनुभव घ्यायचा आहे त्याचा आपल्याला. अनुभव घेतल्यानं आपण जिंकलो. तर माझे 2 शब्द इथंच संपवतो. मला 2च मिनिटं दिलेले होते. सर्वांना रामकृष्ण हरी, जय हरी.